श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी सिंह राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. एप्रिल मासिक राशी भविष्य 2026 नुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 8व्या घरात आणि तुमच्या भाग्यघरात अनुक्रमे भ्रमण करेल. जरी दोन्ही घरामध्ये सूर्याचे भ्रमण प्रतिकूल मानले जात असले तरी मेष राशीतील दुसरे भ्रमण चांगले मानले जाते. याचा अर्थ असा की महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत सूर्याचे भ्रमण कमकुवत असते, तर 14 एप्रिल नंतर ते तुलनेने चांगले किंवा सरासरी मानले जाईल. मंगळ 2 एप्रिलपर्यंत तुमच्या 7व्या घरात भ्रमण करेल आणि त्यानंतर तो तुमच्या 8व्या घरात राहील. हे दोन्ही संक्रमण अनुकूल मानले जात नाही. याचा अर्थ असा की या महिन्यात तुम्ही मंगळाकडून कोणत्याही महत्त्वपूर्ण सहकार्याची अपेक्षा करू नये. बुध 11 एप्रिलपर्यंत तुमच्या 7व्या घरात राहील, जे अनुकूल स्थान मानले जात नाही. 11 एप्रिल नंतर बुध बहुतेक काळ तुमच्या 8व्या घरात राहील. महिन्यात शेवटच्या दिवसात ते तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. जरी 8व्या घरात बुध ग्रहाचे भ्रमण चांगले परिणाम देणारे मानले जात असले तरी त्याच्या कमकुवत स्थितीमुळे बुध चांगले परिणाम देऊ शकत नाही. याचा अर्थ असा की या महिन्यात तुम्ही बुधाकडून जास्त अनुकूलतेची अपेक्षा करू नये. तसेच 11 एप्रिल नंतर काही प्रकरणामध्ये अनुकूल परिणाम दिसू शकतात. लाभस्थानात गुरु स्वतःच्या नक्षत्रात असेल, म्हणून तुम्ही गुरुकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता. याचा अर्थ असा की महिन्यात गुरु तुम्हाला अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते. 19 एप्रिलपर्यंत या शुक्राचे भ्रमण तुम्हाला भाग्यस्थानात राहील. त्यानंतर शुक्र 10व्या घरात जाईल. जरी 10व्या घरात शुक्राचे भ्रमण चांगले मानले जात नसले तरी त्याच्या स्वतःच्या राशीत असल्याने शुक्र देखील अनेक प्रकरणामध्ये अनुकूल परिणाम देईल. तुम्ही या शुक्राकडून सरासरीपेक्षा चांगले परिणाम अपेक्षित करू शकता. शनीचे भ्रमण या महिन्यात अनुकूल परिणाम आणू शकत नाही. राहूचे भ्रमण देखील मागे पडू शकते. केतूचे भ्रमण देखील तुम्हाला अनुकूल परिणाम आणू शकत नाही असे दिसते. याचा अर्थ असा की सर्व ग्रहांच्या स्थितीचा विचार करता एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी मिश्र परिणाम घेऊन येऊ शकतो. कधी कधी निकाल सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतात. या महिन्यात तुमच्या कारकिर्दीच्या विविध पैलूंचा तपशीलवार अभ्यास करूया. प्रथम एप्रिल 2026 तुमच्या कारकिर्दीसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कामाचे ठिकाण. तुमच्या कामाच्या ठिकाणचा स्वामी ग्रह शुक्र या महिन्यात तुम्हाला मिश्र परिणाम देत असल्याचे दिसून येते. तसेच हे निकाल एकत्रितपणे सरासरीपेक्षा चांगले असतील, म्हणून कामाच्या बाबतीत तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला या महिन्यात सामान्यतः समाधानकारक परिणाम दिसू शकतात. 7व्या घराचा स्वामी ग्रह शनी स्थितीचे अनुकूल नाही. एप्रिल मासिक राशी 2026 नुसार व्यवसायासाठी जबाबदार असलेल्या बुध ग्रहाचे संक्रमण देखील फारसे अनुकूल मानले जात नाही. म्हणून या महिन्यात व्यवसायाच्या संबंधित बाबीमध्ये कोणतेही मोठे जोखीम न घेणे उचित ठरेल. 19 एप्रिलपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करणे चांगले राहील, परंतु नवीन काहीही करण्याचा प्रयत्न करणे उचित ठरणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करा. शनी हा 6व्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे तुमच्या नोकरीवर शनीचा प्रभाव फारसा जाणवणार नाही. 22 एप्रिलपर्यंत शनीचा ऱ्हास होईल, परंतु इतर ग्रह त्याचा विरोध करत नसल्याने नोकरीत कोणतेही मोठे आव्हान नाही. तसेच तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या पूर्ण करण्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. याचा अर्थ असा की व्यवसायाच्या संबंध असो वा नोकरीच्या संबंधित दोन्ही प्रकरणामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणताही नवीन धोका पत्करणे योग्य नाही. तसेच जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 19 एप्रिलपूर्वी ते करणे चांगले. आर्थिक परिस्थिती. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार नफ्याच्या घराचा अधिपती बुध ग्रहाची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल नाही, परंतु नफ्याच्या घरात स्थित असलेल्या गुरु ग्रहाची स्थिती या महिन्यात बरीच अनुकूल आहे. त्यामुळे अडचणी असूनही तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. कारण बुध तुमच्या धन ग्रहाचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे बचतीच्या बाबतीत तुम्हाला बुध ग्रहाकडून विशेष सहकार्य मिळणार नाही. त्याशिवाय या महिन्यात दुसऱ्या भावावर अनेक क्रूर आणि पापी ग्रहांचा प्रभाव असेल. दुसऱ्या भावात शनीचा प्रभाव कायम राहील. 14 एप्रिलपर्यंत सूर्याचा प्रभाव देखील कायम राहील. मंगळाचा प्रभाव संपूर्ण महिनाभर तुमच्या दुसऱ्या भावात राहील. परिणामी बचतीच्या बाबतीत महिना खूपच कमकुवत दिसतो. याचा अर्थ असा की उत्पन्नाच्या बाबतीत महिना सामान्यतः चांगला किंवा सरासरी निकाल देईल, परंतु बचतीच्या बाबतीत तो कमकुवत असेल. अशा परिस्थितीत बचत करण्याचे सतत प्रयत्न करणे आवश्यक असेल. पूर्वी वाचवलेले पैसे वाया जाणार नाही याची खात्री करणे देखील महत्त्वाचे असेल. जर तुम्ही असे प्रयत्न केले तर संपत्तीचा कारक गुरु तुमच्या बाजूने असेल आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार संतुलित करू शकाल. आरोग्य. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह सूर्य या महिन्यात फारसा चांगल्या स्थितीत नाही. तसेच 14 एप्रिल पूर्वी परिस्थिती तुलनेने कमकुवत मानली जाईल. या काळात सूर्य शनी सोबत आणि 8व्या घरात असेल, जो आरोग्याशी संबंधित बाबीसाठी कमकुवत मानला जातो.
म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. काळजीपूर्वक वाहन चालवा, कारण मंगळाची स्थिती आहे, त्यामुळे दुखापत होऊ शकते. राहू आणि केतू पहिल्या ग्रहावर प्रभाव पाडत असल्याने शरीरातील वायू गटातील असंतुलन रोखण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. याचा अर्थ असा की तुमचा आहार असा असावा की वायू निर्मितीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. 6व्या घराचा अधिपती ग्रह शनीची स्थिती देखील तुम्हाला साथ देत नाही. तुमच्या बाबतीत तुमच्या राशीचा अधिपती ग्रह सूर्य देखील आरोग्याचा कारक आहे. याचा अर्थ असा की त्याच्यावर दुहेरी जबाबदाऱ्या आहेत आणि हे देखील सूचित करते की तुम्ही 14 एप्रिलपर्यंत त्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. 14 एप्रिलनंतर सूर्य भाग्यगृहात त्याच्या उच्च स्थितीत असेल. भाग्यगृहात सूर्याला फारसे चांगले मानले जात नसले तरी उच्च असणे तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. याचा अर्थ असा की हा महिना तुमच्या आरोग्यासाठी मिश्रित परिणाम आणेल. 14 एप्रिलपूर्वी तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. तसेच 14 एप्रिलनंतर तुमचे आरोग्य सामान्यतः अनुकूल राहू शकते. प्रेम आणि विवाह. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 5व्या घराचा स्वामी ग्रह गुरु या महिन्यात खूप चांगल्या परिस्थितीत आहे, ज्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये सकारात्मक परिणाम येतील. प्रेमसंबंधासाठी जबाबदार असलेला ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत भाग्यगृहात भ्रमण करेल. यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्येही सकारात्मक परिणाम येतील. या काळात जर तुम्हाला तुमच्या भावना एखाद्याला व्यक्त करायच्या असतील तर ते विनम्रतेने करा. सन्माननीय पद्धतीने भेटीगाठी देखील शक्य होतील, परंतु 19 एप्रिलनंतर प्रेमसंबंधामध्ये परिणाम तुलनेने कमकुवत असू शकतात, कारण त्या काळात शुक्र 10व्या घरात असेल. 10व्या घरात शुक्राचे भ्रमण चांगले मानले जात नाही. जरी शुक्र स्वतःच्या राशीत राहील तरी परिस्थिती वाईट मानली जात नाही, परंतु परिणाम मिश्रित असू शकतात. नकारात्मकता अधिक प्रचलित असू शकते, कारण शनी त्याच्या 3ऱ्या भावातून शुक्राला दृष्टिक्षेप करेल. म्हणून जर तुम्ही सहकार्यावर प्रेम करत असाल तर तुमच्या प्रेम जीवनात सभ्यता राखणे महत्त्वाचे आहे. अन्यथा काही लोक तुमचे प्रेम संबंध लक्षात घेऊन तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याचा अर्थ असा की हा महिना सामान्यतः प्रेम संबंधासाठी अनुकूल असू शकतो, परंतु 19 एप्रिलनंतर तुमचे नाते गुप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. लग्नाच्या बाबतीत पुढे जाण्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो. वैवाहिक जीवनाबद्दल हा महिना काहीसा कमकुवत दिसतो. तुमच्या 7व्या घराचा स्वामी शनी अजूनही कमकुवत राहतो. शिवाय 22 एप्रिलपर्यंत शनी अधोगतीमध्ये राहील. राहू आणि केतू 7व्या भावावर प्रभाव पाडत आहेत. 2 एप्रिलपर्यंत मंगळ देखील प्रभाव पाडेल. 2 एप्रिलनंतर मंगळ आणि शनी यांची युती तुमच्या 8व्या भावात राहील. शनी आणि मंगळ सूर्य 8व्या भावात असतील. विशेषतः 14 एप्रिलपर्यंत या सर्व परिस्थितीमुळे वैवाहिक जीवनात कमकुवत परिणाम होऊ शकतात. म्हणून या महिन्यात तुमच्या वैवाहिक जीवनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लहान गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. विवाहित जीवन हे किरकोळ मतभेदांचे काळ आहे, त्यांना प्रेमाने शांत करणे आवश्यक आहे. एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. ही खबरदारी घेतल्यास तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन राखू शकाल, अन्यथा थोडीशी निष्काळजीपणा देखील प्रकरणे वाढू शकते. कौटुंबिक जीवन. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 2ऱ्या भावाचा अधिपती ग्रह बुध या महिन्यात फारशा चांगल्या स्थितीत राहणार नाही. 2ऱ्या भावावर शनीचा प्रभाव सतत असतो. 2ऱ्या भावावरही मंगळाचा प्रभाव सतत असेल. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की या महिन्यात कौटुंबिक बाबी काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असेल. कधीकधी लहान गोष्टी मोठ्या गोष्टींमध्ये बदलू शकतात. अशा बाबीपासून दूर राहणे चांगले. जर प्रकरण तातडीचे असेल तर तुमचा दृष्टिकोन सभ्यपणे मांडणे चांगले. थोडासा राग परिस्थिती वाढू शकते. एकंदरीत हा महिना कौटुंबिक बाबीसाठी कमकुवत आहे, म्हणून या बाबी काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. घरगुती बाबीबद्दल 4थ्या भावाचा स्वामी मंगळाची स्थिती या महिन्यात अनुकूल नाही. तसेच 4थ्या भावात बराच काळ कोणत्याही अशुभ ग्रहाचा प्रभाव नाही, त्यामुळे कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. परंतु 4थ्या भावाच्या स्वामीच्या कमकुवत स्थितीमुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात. आग किंवा विद्युत उपकरणे किंवा आग किंवा विजेशी संबंधित उपकरणे समस्या निर्माण करू शकतात. महत्त्वाच्या वस्तू तुटू शकतात, म्हणून गोष्टी हाताळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. घाईघाईने कृती करणे अयोग्य ठरेल. दुसऱ्या शब्दात ते कौटुंबिक बाब असो किंवा घरगुती बाब काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असेल. उपाय आहेत. सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंदिरात हरभरा डाळ दान करा. गणपती अथर्वशीर्षाचे नियमित पठण करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.